गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी हा जो बी सेक्शन आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री मधला, तर रेडिओ ॲक्टिव्हिटी जो कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. तर हा जो रेडिओ ॲक्टिव्हिटी कन्सेप्ट आहे तो बेसिकली आपल्या पिरियडिक टेबल मधले जे हेवियर न्यूक्लियस असतात, हेवियर न्यूक्लियस म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक मास मोर दॅन 208 आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू, ज्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन काय असेल, लेस दॅन 7.5 असेल, 7.5 असेल, बरोबर आहे की नाही, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. असे जे हेवियर न्यूक्लियस आहे, हेवियर न्यूक्लियस आहे, ते हेवियर न्यूक्लियस जे असतात ते ज्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 7.5 आहे ते अनस्टेबल न्यूक्लियस असतात. तर हे जे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा कन्सेप्ट आहे हा सर्वात पहिल्यांदा हेनरी बेक्वेरियल नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर्ड केला, डिटेक्ट केला इन 1887 मध्ये. यांनी काय केलं होतं की हा जो पोटॅशियम युरेनियम सल्फेट नावाचा सॉल्ट आहे, या सॉल्ट मधून सर्टन इनविजिबल रेडिएशन्स एमिट होत असतात. सर्टन इनविजिबल रेडिएशन एमिट होत असतात, विच इज डायरेक्टली अफेक्ट ऑन द फोटोग्राफिक पेपर, जे फोटोग्राफिक पेपरवर काय करतात, अफेक्ट करतात. तर हे ऍक्सिडेंटली या बेक्वेरियल नावाचे जे सायंटिस्ट आहे यांनी जो एक्सपेरिमेंट करून राहिले होते एक युरेनियम सॉल्टचा, त्या युरेनियम सॉल्ट मधून त्यांना असं लक्षात आलं की काही इनविजिबल रेडिएशन्स एमिट होत असतात आणि विच इज अफेक्टेड ऑन फोटोग्राफिक पेपर, म्हणजे फोटोग्राफिक पेपरवर काय करतात, अफेक्ट करतात. फर्दर हे जे इनविजिबल रेडिएशन्स आहे हे ऍक्टिव्ह रेडिएशन्स आहे, म्हणजे यांचं ऍक्टिव्ह नेचर आहे. आणि या ऍक्टिव्ह नेचर ऑफ रेडिएशन्सच्या फिनॉमिनाचा स्टडी फर्दर मेरी क्युरी या सायंटिस्टने केला आणि ही नेम दिस रेडिएशन्स, ऍक्टिव्ह रेडिएशन, ॲज ए रेडिओ ॲक्टिव्हिटी. म्हणून त्या रेडिएशन्स जे ऍक्टिव्ह इन नेचर असतात तर त्यांचं नाव मेरी क्युरी नावाच्या सायंटिस्टनं मांडलेलं आहे. तर आता हे रेडिओ ॲक्टिव्हिटी दोन प्रकारचे आहे, नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. म्हणजे नॅचरली रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ज्यांच्यामधून नॅचरली अल्फा, बीटा आणि गॅमा रेडिएशन्स एमिट होत असतात, आणि काही आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे ज्यांना आपण आर्टिफिशियली रेडिओ ॲक्टिव्ह बनवत असतो. ते नॅचरली नसतात, त्यांना आपण आर्टिफिशियली रेडिओ ॲक्टिव्ह बनवू शकतो. म्हणून असे दोन रेडिओ ॲक्टिव्हिटीचे प्रकार आहेत, एक नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि एक आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये आपण नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी स्टडी करणार आहोत. तर नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय की जे हेवियर न्यूक्लियस असतात, जे हेवियर न्यूक्लियस असतात या न्यूक्लियस मधून स्पॉन्टेनियसली आणि कंटिन्युअसली, स्पॉन्टेनियसली म्हणजे आपोआप आणि कंटिन्यू ऍक्टिव्ह रेडिएशन एमिट होत असतात अनस्टेबल न्यूक्लियस मधून. तर या फिनॉमिनाला आपण नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणत असतो. म्हणून नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन आपण करणार आहोत. दी स्पॉन्टेनियस एमिशन ऑफ ऍक्टिव्ह रेडिएशन, दी स्पॉन्टेनियस एमिशन ऑफ ऍक्टिव्ह रेडिएशन फ्रॉम नॅचरली ऑकरिंग अनस्टेबल न्यूक्लियस. हे जे नॅचरली ऑकरिंग अनस्टेबल न्यूक्लियस असतात, अनस्टेबल न्यूक्लियस असतात ज्यांच्यामधून स्पॉन्टेनियसली आणि कंटिन्युअसली ऍक्टिव्ह रेडिएशन्स एमिट होत असतात, तर या फिनॉमिनाला आपण नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणत असतो. म्हणून आपण त्याची डेफिनेशन देतो की द स्पॉन्टेनियस एमिशन ऑफ ऍक्टिव्ह रेडिएशन्स फ्रॉम naturally occurring unstable nucleus is called as natural radioactivity. हे जे नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे
म्हणजे यांच्यामधून जे स्पॉन्टेनियस आणि कंटिन्युअस रेडिएशन इमिट होत असतात, इट इज नॉट डिपेंड अपॉन द एक्सटर्नल फॅक्टर. एक्सटर्नल फॅक्टरवर हे डिपेंड राहत नाही. म्हणजे बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर, तुम्ही जर टेम्परेचर इन्क्रीज करून पाहिलं तर रेडिएशनचा रेट वाढते असं नाही, बरोबर आहे. बाय इन्क्रीजिंग प्रेशर, तुम्ही याच्यावर प्रेशर जरी लावून पाहिलं तरी याचा जो स्पॉन्टेनियस कंटिन्युअस एमिशनचा रेट आहे त्याच्यावर काहीही फरक पडणार नाही. इव्हन हाऊ ओल्ड इट इज, ते किती जुनं आहे त्याच्यावर बी त्यांचा स्पॉन्टेनियस आणि कंटिन्युअस एमिशनचा रेट डिपेंड राहणार नाही. मीन्स इट डज नॉट लाईक दॅट ऑफ द केमिकल रिएक्शन्स. हे केमिकल रिएक्शन सारखं नसते. हे जे न्यूक्लिअर रिएक्शन्स आहेत, जे न्यूक्लियस मध्ये चेंज होऊन राहिलं आहे, हे केमिकल रिएक्शन सारखं नसतो. इव्हन बाय ऍडिशन ऑफ कॅटलिस्ट, तुम्ही कॅटलिस्ट जरी ऍड केला याच्यात, इट डज नॉट इन्क्रीज द रेट ऑफ एमिशन्स. आणि म्हणूनच it is not affected by external factor such as temperature, pressure or age of that matter or catalyst. Just like that of chemical reactions. Chemical reactions मध्ये जसं टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट हे जर आपण ऍड केले तर रिएक्शनच्या रेटवर फरक पडतो, म्हणजे स्पीडवर फरक पडतो. पण असं न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये होत नाही. It does not affected by external factors such as temperature, pressure, catalyst. ओके, अशा प्रकारे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता डेफिनेशन्स लक्षात आली सर्वांच्या. नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटीची, स्पॉन्टेनियस एमिशन ऑफ ऍक्टिव्ह रेडिएशन्स फ्रॉम नॅचरली ऑकरिंग अनस्टेबल न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑर नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता हे जे रेडिएशन्स एमिट होत असतात, या रेडिएशनची फर्दर स्टडी रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. म्हणजे नेमके ते जे रेडिएशन्स त्या अनस्टेबल न्यूक्लियस मधून एमिट होत असतात हे किती प्रकारचे असतात. अनस्टेबल न्यूक्लियस मधून जे रेडिएशन्स एमिट होत असतात ते किती प्रकारचे असतात हे फर्दर रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. यांच्या म्हणण्यानुसार इन 1905 त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला, त्यांनी एक लीडचा बॉक्स घेतला. या लीडच्या बॉक्समध्ये अनस्टेबल रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस ठेवलं आणि त्यामधून जे रेडिएशन्स एमिट होत असतात ते एका फोटोग्राफिक प्लेटवर अफेक्ट होत असतात. जे फोटोग्राफिक पेपर प्लेटवर ते पडतात. तर त्यांच्या बेसिसवर त्यांनी सांगितलं की हे किती प्रकारचे रेडिएशन्स आहेत. त्यांना ते जे रेडिएशन एमिट होत असतात ते त्यांनी इलेक्ट्रिक फील्डच्या मधून पास केलेत. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक पॉझिटिव्ह प्लेट आणि एक निगेटिव्ह प्लेटच्या मधातून पास केलेत, किंवा मॅग्नेटिक फील्ड मधून पास केलेत. आणि या रेडिएशन जे एमिट होत असतात अनस्टेबल न्यूक्लियस मधून त्यांचं नेचर त्यांनी स्टडी केलं. देर आर 3 टाइप ऑफ radioactive radiations emitted from the unstable nucleus. त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की जी तुम्ही इलेक्ट्रिक फील्डच्या मध्ये तुम्ही निगेटिव्ह प्लेट वापरता आणि एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड वापरता, यांच्यामधून हे रेडिएशन्स पास करता. तर त्यांनी सांगितलंय की जे रेडिएशन्स पॉझिटिव्हली चार्ज असतील ते निगेटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट झालेले दिसले. म्हणून त्यांच्या ऑब्झर्वेशनहून the rays having positive charge, ज्या रेजवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आर डिफ्लेक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह प्लेट, जे इकडे निगेटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट झालेले दिसले, कॉल्ड ॲज अल्फा रेज. त्यांना काय म्हटलं त्यांनी, अल्फा रेज. दे हॅव 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज अँड 4 युनिट मास, जस्ट लाईक दॅट ऑफ द हिलियम न्यूक्लियस. 2 युनिट चार्ज, 4 युनिट मास. Second, some rays are deflected toward the positive plate. काही रेज जे आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पॉझिटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट झालेले दिसले. These rays are called as beta rays.
नॅचरली जर ते पॉझिटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट होत असेल तर त्यांच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि therefore these are called as beta rays, -1 0, just like that of electrons, -1 to 0. आणि म्हणूनच जे रेज निगेटिव्हली चार्ज आहे, जे पॉझिटिव्ह प्लेटकडे मूव्ह झालेले दिसले, त्या रेजला त्यांनी नाव दिलं बीटा रेज. Beta rays has unit negative charge but zero mass, just like that of electrons. Third, the rays which are neither deflected in the electric field or magnetic field. काही रेज असे होते की जे कुठेच डिफ्लेक्ट नाही झाले, ते सरळ सरळ जाऊन फोटोग्राफिक प्लेटवर अफेक्ट केले त्यांनी. ती रेज विच आर अनडिफ्लेक्टेड, जे डिफ्लेक्टच झाले नाही, पॉझिटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट नाही झाले आणि निगेटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट नाही झाले. अँड इलेक्ट्रिक फील्ड ऑर मॅग्नेटिक फील्ड, दीज रेज आर कॉल्ड ॲज गॅमा रेज. त्या रेजला त्यांनी काय म्हटलंय, गॅमा रेज. दे हॅव नो चार्ज, नो मास. दीज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. ते पार्टिकलच्या फॉर्म मध्ये नसतात. अल्फा आणि बीटा हे पार्टिकल नेचर असते, बट गॅमा रेज डू नॉट हॅव पार्टिकल नेचर, दे हॅव वेव्ह नेचर. यांचं वेव्ह नेचर असते. समजलं इथपर्यंत? रुदरफोर्डने केलेला एक्सपेरिमेंट, जे नॅचरली ऑकरिंग अनस्टेबल न्यूक्लियस होते, त्या नॅचरली अनस्टेबल न्यूक्लियस मधून जे रेडिएशन एमिट होत असतात, हे कोणत्या प्रकारचे असतात, म्हणजे त्यांच्यावर चार्ज आहे का, निगेटिव्ह चार्ज आहे का, न्यूट्रल आहे, हे ओळखण्यासाठी रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टनी हे जे रेडिएशन एमिट होत असतात, हे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मधून पास केलेत. तर जे रेज पॉझिटिव्ह चार्ज होते ते निगेटिव्ह प्लेटकडे मूव्ह झाले, त्यांना त्यांनी अल्फा रेज म्हटलं. जे रेज निगेटिव्हली चार्ज होते ते पॉझिटिव्ह प्लेटकडे मूव्ह झाले, त्यांना त्यांनी बीटा रेज म्हटलं. आणि जे रेज पॉझिटिव्ह प्लेटकडे आणि निगेटिव्ह प्लेटकडे कोणाचकडे मायग्रेट नाही झालं, नायदर डिफ्लेक्टेड टुवर्ड द इलेक्ट्रिक फील्ड ऑर मॅग्नेटिक फील्ड, दे पास स्ट्रेट लाईन, दे आर कॉल्ड ॲज गॅमा रेज. त्यांना त्यांनी गॅमा रेज म्हटलं. इन दिस वे देर आर 3 टाइप ऑफ रेज which are emitted by naturally occurring unstable nucleus. जे नॅचरली ऑकरिंग अनस्टेबल न्यूक्लियस असतात, हे असे 3 प्रकारचे रेडिएशन्स एमिट करत असतात. ठीक आहे. आता यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी स्टडी करणं आवश्यक आहे. म्हणजे हे किती यांचा प्रत्येक जो रेज आपण एमिट करून राहिलो, यांच्यावर चार्ज किती आहे, एक्झॅक्टली त्याचा मास किती आहे, हे आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे की नाही. आणि म्हणून आपण आता स्टडी करून राहिलो प्रॉपर्टीज ऑर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज. बघा, सर्वात पहिल्यांदा जे 3 रेडिएशन्स एमिट झाले होते, यांच्या प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, अल्फा, बीटा आणि गॅमा रेजच्या. त्यामुळे ह्या प्रॉपर्टी स्टडी करत असताना सर्वात पहिल्यांदा आपण अल्फा रेजची प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत, जी या अनस्टेबल रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियस मधून जे निगेटिव्ह प्लेटकडे मूव्ह होत असते, असा जो रेज आहे त्याला आपण अल्फा रेज म्हटलेला आहे. याचा अर्थ अल्फा रेज पॉझिटिव्हली चार्ज रेज आहे. पण हा जो अल्फा रेज आहे, हे जर डायग्राम मध्ये पाहिला तुम्ही, तर तो स्लाइटली मूव्ह झालेला आहे की नाही, खूप जास्त प्लेटकडे मूव्ह झालेला नाही. त्याचं कारण आहे की इट इज अ हेवियर पार्टिकल. हा थोडा जड पार्टिकल आहे, त्याच्यामुळे तो लार्ज डिफ्लेक्ट नाही झालाय कोणाकडं, प्लेटकडं. बीटा पार्टिकल हलका असल्यामुळे तो खूप जास्त डिफ्लेक्ट झालेला दिसते तुम्हाला. तर सुरुवातीला या अल्फा पार्टिकलचं नेचर समजून घेऊ आपण, म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यावर किती चार्ज आहे आणि त्यावर किती मास आहे हे आपण समजून घेऊ. बरोबर आहे की नाही. आणि त्यामुळं आपण नेचर मध्ये सांगणार आहोत की जे अल्फा रेज असतात, दे आर कन्सिस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स. हे पार्टिकल नेचर असते यांचं. मी तुम्हाला सांगितलंय अल्फा आणि बीटा रेजचं पार्टिकल नेचर असते. गॅमा रेज हॅव वेव्ह नेचर, इट इज नायदर पार्टिकल इन नेचर. बघा,
अल्फा रेज कन्सिस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स. हे अल्फा रेज जे आहे यांच्यामध्ये अल्फा पार्टिकल्स आहे. हॅव्हिंग 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज, यांच्यावर 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, जी चार्ज आपण त्याच्या बेसला लिहित असतो. अँड 4 युनिट मास, आणि त्यांचं 4 युनिट मास असते. हेन्स इट इज कन्सिडर ॲज द हिलियम न्यूक्लियस. त्याच्यामुळे अल्फा रेजलाच आपण हिलियम न्यूक्लियस म्हणत असतो. मीन्स 2 न्यूट्रॉन्स अँड 2 प्रोटॉन्स आर एमिटेड फ्रॉम द न्यूक्लियस when 1 अल्फा पार्टिकल्स आर एमिटेड फ्रॉम द न्यूक्लियस. जेव्हा एक अल्फा पार्टिकल एखाद्या न्यूक्लियस मधून एमिट होतो त्यावेळेस त्यामधून 2 प्रोटॉन्स आणि 2 न्यूट्रॉन्स ओरिजिनल न्यूक्लियस मधून डिक्रीज होत असतात. क्लिअर आहे. आता हे हेवियर असल्यामुळं यांची जी वेलॉसिटी आहे, म्हणजे न्यूक्लियस मधून बाहेर निघण्याचा जो स्पीड आहे तो लेस दॅन म्हणजे 1/10 ऑफ द वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. ते स्पीडनच निघतात, पण लाईटच्या स्पीडनं नाही निघत. 1/10 ऑफ द वेलॉसिटी ऑफ लाईट, दॅट इज 1.2 into 10⁻⁷ मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे आपण त्यांची वेलॉसिटी सांगितलेली आहे. अल्फा रेज हॅव्हिंग वेलॉसिटी अबाउट 1.2 into 10⁻⁷ मीटर पर सेकंड, दॅट इज 1/10 ऑफ द वेलॉसिटी ऑफ लाईट. त्यानंतर नेक्स्ट आपण त्यांची आयोनायझेशन प्रॉपर्टी चेक केली अल्फा पार्टिकलची. आयोनायझेशन प्रॉपर्टी म्हणजे जसं ह्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं कोणत्याही ऍटम मधून इलेक्ट्रॉन्स घेतील आणि त्यांना आयोनाइज करतील. जसं हे अल्फा पार्टिकल जर आपण हायड्रोजन गॅस, नायट्रोजन गॅस मधून पास केले तर हे इझिली याला आयोनाइज करतील, आहे की नाही. त्याचं कारण आहे यांच्यापाशी पॉझिटिव्ह चार्ज आहे, 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज अँड हायर मास आहे. त्यामुळे यांचा आयोनायझेशन पॉवर हायर आहे. इझिली ते गॅसियस मॉलिक्यूलला आयोनाइज करतील, त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन्स घेतील आणि हिलियम न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होतील. आणि त्यांच्यामुळं अल्फा रेज हॅव हायर आयोनायझेशन पॉवर, यांचा आयोनायझेशन पॉवर जास्त आहे देन बीटा अँड गॅमा रेज ड्यू टू मोर मास, त्यांचं मोर मास असल्यामुळं. ठीक आहे. म्हणून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, आयोनायझेशन पॉवर जर विचारला तर अल्फा रेज हॅव हायेस्ट आयोनायझेशन पॉवर, देन बीटा आणि देन गॅमा. आलं लक्षात. त्यानंतर पेनिट्रेटिंग पॉवर. आता यांचा पेनिट्रेटिंग पॉवर थोडा कमी आहे. म्हणजे हे जर आपण एका कागदाच्या पेपर मधून पास केले तर कागदाच्या पेपर मधून पास होतील, पण थोडा मोठा पेपर घेतला तर हे पास होणार नाही. म्हणजे यांचा पेनिट्रेटिंग पॉवर काय राहणार आहे, लेस असते. अल्फा रेज हॅव लोअर पेनिट्रेटिंग पॉवर, यांचा लोअर पेनिट्रेटिंग पॉवर आहे देन बीटा रेज अँड गॅमा रेज. जसं आपण यांच्या मधात जर एखादा अडथळा आणला तर अल्फा रेज इझिली स्टॉप होतील, कारण त्यांचा पेनिट्रेटिंग पॉवर काय आहे, लेस आहे. बिकॉज ऑफ द मोर मास अँड लेस वेलॉसिटी. वेलॉसिटी कमी आहे आणि मास जास्त असल्यामुळे दे हॅव लो पेनिट्रेटिंग पॉवर देन बीटा अँड गॅमा रेज. आता यांचं डिफ्लेक्शन सांगतो आपण. नॅचरली यांच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि त्यामुळं हे डिफ्लेक्ट होतील टुअर द निगेटिव्ह प्लेट. निगेटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट होतील, बरोबर आहे की नाही. अल्फा रेज आर डिफ्लेक्टेड टुअर द निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ते निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे डिफ्लेक्ट होतील बिकॉज दे हॅव पॉझिटिव्ह चार्ज. but their deflection is slightly deflection because of higher mass. त्यानंतर या फोटोग्राफिक प्लेटवर त्यांचा इफेक्ट कसा असतो. इफेक्ट ऑन फोटोग्राफिक प्लेट. फोटोग्राफिक प्लेटवर त्यांचा इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत. अल्फा रेज शोज व्हेरी मच इफेक्ट ऑन फोटोग्राफिक प्लेट. या फोटोग्राफिक प्लेटवर यांचा व्हेरी मच इफेक्ट असतात. म्हणजे हे फोटोग्राफिक प्लेटवर जाऊन जेव्हा आदळतात
तेव्हा त्यांचं ल्युमिनन्स तयार होत असते. तर हे बऱ्यापैकी असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये आता 7 प्रॉपर्टी या अल्फा रेजची समजून घ्यायची आहे. बघा, अल्फा रेज जे असतात तर त्यांचं इमिशन्स, एक अल्फा पार्टिकल जर एखाद्या न्यूक्लियस मधून एमिट झाला तर जो नवीन न्यूक्लियस तयार होत असते, या नवीन न्यूक्लियसच्या न्यूट्रॉन प्रोटॉन्स मध्ये काय फरक पडत असते. मी तुम्हाला सांगितलंय की एक अल्फा पार्टिकल जर एखाद्या न्यूक्लियस मधून एमिट झाला तर नॅचरली एका न्यूक्लियस मधून 2 न्यूट्रॉन्स आणि 2 प्रोटॉन्स कमी होतात. 2 न्यूट्रॉन्स आणि 2 प्रोटॉन्स लेस होणार आहे. त्याच्यामुळं प्रोटॉन 2 न कमी झाले तर ऍटॉमिक नंबर 2 न काय होत असते, डिक्रीज होत असते. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन 2 न कमी झाले, 2 न कमी झाले म्हणजे 4 न कमी झाले तर मास नंबर 4 न डिक्रीज होणार आहे. त्याच्यामुळे एक अल्फा पार्टिकल जर एमिट झाला 2,4 तर जे नवीन न्यूक्लियस तयार होत असते त्याला आपण डॉटर न्यूक्लियस म्हणत असतो. त्या न्यूक्लियसचा ऍटॉमिक नंबर डिक्रीज होणार आहे 2 न, decrease by 2, and their mass number decreases by 4 unit. म्हणून सांगायचं आहे एमिशन मध्ये when one alpha particle is emitted, जेव्हा एक अल्फा पार्टिकल एमिट होत असते then atomic number decreases by 2 unit. atomic number 2 unit ने डिक्रीज होत असतो and the mass number is decreases by 4 unit. आणि मास नंबर 4 युनिटने डिक्रीज होत असतो. त्यानंतर कायनेटिक एनर्जी विषयी माहिती देत असतो आपण, लक्षात ठेवायचं आहे. जी कायनेटिक एनर्जी असते अल्फा रेजची ती खूप जास्त असते. कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा रेज इज व्हेरी हाय. त्यानंतर यांचा बायोलॉजिकल इफेक्ट आपण सांगत असतो. हे जर एखाद्या आपल्या बॉडीवर पडले तर स्किन कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं बायोलॉजिकल इफेक्ट ऑफ अल्फा रेज इज डेंजरस. हे डेंजरस असते. त्यानंतर झेडएनएस स्क्रीन, ज्याच्यावर या स्क्रीनवर फोटोग्राफिक प्लेट आहे ना, तर याला आपण झेडएनएस स्क्रीन म्हणत असतो. तर यांच्यावर ग्रेटर ल्युमिनन्सी आहे यांची. इफेक्ट ऑन झेडएनएस, इट शोज ग्रेटर ल्युमिनिसिटी इन झेडएनएस. झेडएनएस मध्ये ते ग्रेटर ल्युमिनिसिटी दाखवत असतात. ल्युमिनोसिटी क्लिअर आहे, म्हणजे चकाकी. त्यानंतर इफेक्ट ऑफ न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो. जेव्हा एखाद्या न्यूक्लियस मधून एक अल्फा पार्टिकल एमिट होत असते तर त्यावेळेस न्यूट्रॉनची संख्या इन्क्रीज होते, प्रोटॉनची संख्या डिक्रीज होते कंपॅरेटिव्हली. ऍक्च्युअली 2 न्यूट्रॉन 2 प्रोटॉन इमिट होते असं म्हणतो आपण, पण बेसिकली कंपॅरेटिव्हली न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनच्या प्रमाणात न्यूट्रॉन्स वाढतात. आणि म्हणून न्यूट्रॉन इन्क्रीज होत असल्यामुळे अल्फा पार्टिकल इमिट झाल्यामुळे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो इन्क्रीजेस. न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो काय होत असते, इन्क्रीज होत असते. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे ते हे झाले कोणाचे, अल्फा पार्टिकलचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आता आपण बीटा पार्टिकलच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीवर येणार आहोत. बीटा रेज जे असतात, जे रेडिओ अनस्टेबल न्यूक्लियस मधून इमिट होत असतात, हे जे अनस्टेबल न्यूक्लियस आहे की नाही, या अनस्टेबल न्यूक्लियस मधून जेव्हा बीटा रेज इमिट होत असतात तर हे बीटा रेज हलके असतात. आणि हलके असल्यामुळे लाइटर पार्टिकल्स असतात. आणि म्हणून हे लाइटर पार्टिकल्स या पॉझिटिव्ह प्लेटकडे जास्त डिफ्लेक्ट झालेले दिसतात. आता हे पॉझिटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट झाले याचा अर्थ यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. हे जे बीटा रेज आहे यांच्यावर युनिट निगेटिव्ह चार्ज आहे आणि 0 मास आहे. लाइटर पार्टिकल असल्यामुळे दे आर मोर डिफ्लेक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, पॉझिटिव्ह प्लेट. म्हणून सांगतो आपण की यांचं नेचर, बीटा रेज कन्सिस्ट ऑफ बीटा पार्टिकल्स.
बीटा रेज हे बीटा पार्टिकलच्या नेचर फॉर्म मध्ये असतात. विच हॅज युनिट निगेटिव्ह चार्ज, ज्यांच्यावर युनिट निगेटिव्ह चार्ज असते, जे आपण इथे मांडलं आहे. हॅव्हिंग नो मास, जे त्याच्या डोक्यावर मांडतो आपण टॉपवर, ते मास मांडत असतो आणि चार्ज बेसला मांडत असतो. युनिट निगेटिव्ह चार्ज अँड झिरो मास, हेन्स दे आर कन्सिडर ॲज इलेक्ट्रॉन्स. आणि असं युनिट निगेटिव्ह चार्ज आणि झिरो मास कोणाचं असते? इलेक्ट्रॉनचं असते. म्हणून बीटा पार्टिकल इज कन्सिडर ॲज इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन्स नसतात, लक्षात ठेवायचं आहे. पण जे बीटा पार्टिकल निघतात न्यूक्लियस मधून ते सेम कोणासारखे असतात? इलेक्ट्रॉन सारखे असतात. त्याच्यामुळं असं जर कोणी विचारलं की न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन असतात का, तर त्याचा आन्सर नो आहे की नाही. बीटा रेज हॅज वेलॉसिटी ऑफ अबाउट, याची वेलॉसिटी थोडी जास्त असते ऍज कम्पेअर टू अल्फा पार्टिकल्स पेक्षा. 9/10 ऑफ द वेलॉसिटी ऑफ लाईट, 9/10 ऑफ द वेलॉसिटी ऑफ लाईट असते, थोडी लाईटच्या वेलॉसिटी पेक्षा थोडी कमी असते. त्यानंतर यांचा आयोनायझेशन पॉवर, यांचा आयोनायझेशन पॉवर लेस असतो. सर्वात जास्त आयोनायझेशन पॉवर अल्फाचा असतो, नेक्स्ट बीटाचा असतो, नेक्स्ट गॅमाचा असतो. आयोनायझेशन पॉवर हे मासवर डिपेंड असते आणि मास ज्याचं सर्वात जास्त त्याचा आयोनायझेशन पॉवर सर्वात जास्त. बीटा रेज हॅव आयोनायझेशन पॉवर लेस दॅन अल्फा रेज बट मोर दॅन गॅमा रेज. लेस दॅन अल्फा रेज बट मोर दॅन गॅमा रेज. त्यानंतर पेनिट्रेटिंग पॉवर, यांचा पेनिट्रेटिंग पॉवर बऱ्यापैकी असतो, म्हणजे अल्फा पार्टिकल पेक्षा यांचा पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असतो, बट दे हॅव लेस पेनिट्रेटिंग पॉवर दॅन गॅमा रेज. म्हणून बीटा रेज हॅव मोर पेनिट्रेटिंग पॉवर दॅन अल्फा रेज, अल्फा, बट लेस दॅन गॅमा. सर्वात जास्त पेनिट्रेटिंग पॉवर असतो गॅमा रेजचा. इव्हन ते एका मोठ्या वॉल मधून सुद्धा पास होऊ शकतात, एखाद्या मोठ्या लोखंडाच्या वॉल मधून सुद्धा पास होऊ शकतात, इतका जास्त गॅमा रेजचा पॉवर असतो. बीटा रेज त्याच्यापेक्षा लेस असतात पेनिट्रेटिंग पॉवर मध्ये. डिफ्लेक्शन नॅचरल गोष्ट आहे, यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे दे आर मायग्रेटेड टुवर्ड द पॉझिटिव्ह प्लेट. बीटा रेज आर डिफ्लेक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे डिफ्लेक्ट होणार आहेत. त्यानंतर यांचा फोटोग्राफिक प्लेटवर इफेक्ट दिलेला आहे. बीटा रेज shows greater effect on photographic plates. फोटोग्राफिक प्लेटवर यांचा ग्रेटर इफेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे जे तुम्ही प्रॉपर्टी स्टडी करून राहिलेले आहे, तर ह्या प्रॉपर्टी सुरुवातीला खूप महत्वाच्या असतात. त्याच्यानंतर एमिशन ऑफ बीटा पार्टिकल्स. एखाद्या रेडिओएक्टिव्ह न्यूक्लियस मधून एक बीटा पार्टिकल जेव्हा एमिट होत असते, तर बीटा पार्टिकल एमिट जर झाला तर तुम्हाला माहिती आहे की -1 0, याचा अर्थ प्रोटॉनची संख्या इन्क्रीज होणार आहे न्यूट्रॉन पेक्षा. एक बीटा पार्टिकल जर एखाद्या न्यूक्लियस मधून एमिट झाला तर त्यामध्ये एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन्स, बेसिकली बीटा पार्टिकल्स जेव्हा एमिट होतो तेव्हा एका न्यूट्रॉनचं कन्व्हर्शन्स एका प्रोटॉन मध्ये होत असते. बघा, लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. आणि म्हणूनच न्यूक्लियस मधून न्यूट्रॉन कमी होतो आणि प्रोटॉन मध्ये इन्क्रीज होतो. न्यूट्रॉनचे कन्व्हर्शन जेव्हा प्रोटॉन मध्ये होते तेव्हा बीटा पार्टिकल इमिट होत असते. त्यामुळे ऍटॉमिक नंबर जो पॅरेंट न्यूक्लियस होता त्यामध्ये प्रोटॉनची संख्या 1 न वाढल जर एक बीटा पार्टिकल त्यामधून एमिट झाला तर. मास नंबर मध्ये काही फरक पडणार नाही, कारण मास नंबर ही टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची संख्या आहे. भलेही प्रोटॉन वाढला पण न्यूट्रॉन कमी झाला नाही. एक न्यूट्रॉन कमी झाला तेव्हाच एक प्रोटॉन वाढतो. आणि म्हणून when one beta particle is emitted, then atomic number increases by 1 unit and mass number remain unchanged. त्यांच्या मास नंबर मध्ये काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या ऍटॉमिक नंबर मध्ये 1 ने इन्क्रीज होईल. कायनेटिक एनर्जी आपल्याला सांगायची आहे त्यांची.
कायनेटिक एनर्जी ऑफ बीटा रेज इज हाय. कायनेटिक एनर्जी बीटा रेजची हाय असते. बायोलॉजिकल इफेक्ट सांगायचा आहे आपल्याला. बायोलॉजिकल इफेक्ट ऑफ बीटा रेज आर व्हेरी डेंजरस. बीटा रेजचा जो बायोलॉजिकल इफेक्ट आहे तो व्हेरी डेंजरस असतो. आपण सीड मध्ये म्युटेशन्स म्हणजे चेंज घडवून आणण्यासाठी वापरत असतो. इफेक्ट ऑन झेडएनएस स्क्रीन, जी ल्युमिनन्स असते, म्हणजे एखादा पार्टिकल ज्या स्क्रीनवर आदळला ते एक चकाकी तयार होत असते, त्याला आपण ल्युमिनन्स म्हणतो. तर बीटा रेज शोज लेस लिमिनोसिटी, याची ल्युमिनोसिटी जी आहे ती कमी असते ऑन झेडएनएस स्क्रीन. अल्फाची ल्युमिनोसिटी जास्त असते. त्यानंतर इफेक्ट ऑन न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, प्रोटॉन इन्क्रीज होते आणि प्रोटॉन जर इन्क्रीज झाला तर नॅचरली न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो डिक्रीज होणार आहे. आणि म्हणून इफेक्ट ऑन न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो डिक्रीजेस बाय एमिशन ऑफ बीटा पार्टिकल्स. क्लिअर आहे. लास्ट पार्टिकल आपण स्टडी करणार आहोत तो आहे गॅमा पार्टिकल्स. गॅमा रेज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर गॅमा रेज त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी समजून घेणार आहोत. गॅमा रेज नेचर आपण सांगणार आहोत. गॅमा रेज डू नॉट हॅव एनी पार्टिकल्स. हे पार्टिकल नेचर नसते गॅमा रेजचा. इट इज द वेव्ह नेचर. दे आर कन्सिडर ॲज ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असते. त्यानंतर दे हॅव नो चार्ज आणि नो मास. वेलॉसिटी, गॅमा रेज हॅज अ वेलॉसिटी इक्वल टू द वेलॉसिटी ऑफ लाईट. रेजच असल्यामुळं त्यांची वेलॉसिटी लाईटच्याच वेलॉसिटी एवढी असणार आहे. आयोनायझेशन पॉवर त्यांचा, गॅमा रेज हॅव लो आयोनायझेशन पॉवर. यांचा आयोनायझेशन पॉवर एकदम कमी आहे. सर्वात जास्त अल्फा, नेक्स्ट बीटा, नेक्स्ट गॅमा मी सांगितलेला आहे. पेनिट्रेटिंग पॉवरचा जर विचार केला तर गॅमा रेज हॅज हायर पेनिट्रेटिंग पॉवर दॅन अल्फा अँड बीटा रेज बिकॉज नो चार्ज अँड नो मास. यांचा पेनिट्रेटिंग पॉवर सर्वात जास्त आहे. इव्हन ते एका मेटलिक शीटला सुद्धा पेनिट्रेट करून जातात. इतका डेंजरस पेनिट्रेटिंग पॉवर असते याचा. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन्स, गॅमा रेज आर अनडिफ्लेक्टेड टुवर्ड द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इलेक्ट्रोड. हे कोणत्याच इलेक्ट्रोडकडे डिफ्लेक्ट होणार नाही बिकॉज दे हॅव नो चार्ज. एमिशन्स, गॅमा रेजचं एमिशन झाल्यामुळे मास नंबरवर आणि ऍटॉमिक नंबरवर काहीही फरक होणार नाही, बस एनर्जी चेंज होईल. When one gamma rays is emitted, then atomic number and mass number remains same. Atomic number आणि mass number मध्ये काहीही फरक पडणार नाही, ते सेम राहते. त्यानंतर नेक्स्ट, जेव्हा यांचा फोटोग्राफिक प्लेटवर इफेक्ट पाहिला आपण, तर गॅमा रेज शोज व्हेरी लिटल इफेक्ट ऑन फोटोग्राफिक प्लेट्स. सर्वात जास्त अल्फाचा असते, नंतर बीटाचा आणि नंतर गॅमाचा. सर्वात जास्त फोटोग्राफिक प्लेटवर अल्फा पार्टिकल्स इफेक्ट करतात. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅमा रेज इज लो. कायनेटिक एनर्जी यांची कमी असते. सर्वात जास्त कोणाची असते? अल्फा, नंतर बीटा, नंतर गॅमा. बायोलॉजिकल इफेक्ट खूप डेंजरस आहे याचा. दे आर व्हेरी डेंजरस. दे आर यूज फॉर क्युरिंग द स्किन कॅन्सर. कॅन्सरवर गॅमा रेज त्यांच्या सेल मारण्यासाठी बॉडीमधल्या गॅमा रेजचा मारा केला जात असते. त्यानंतर इफेक्ट ऑफ झेडएनएस स्क्रीन, गॅमा रेज शोज व्हेरी लेस ल्युमिनोसिटी इन झेडएनएस. सर्वात जास्त ल्युमिनोसिटी अल्फा, देन बीटा आणि देन गॅमाची राहत असते. फायनली न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो, ड्युरिंग इमिशन ऑफ गॅमा रेज न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशो रिमेन्स कॉन्स्टंट. गॅमा रेजचं जेव्हा एमिशन होईल तर न्यूट्रॉनचं प्रोटॉन मध्ये कन्व्हर्शन होणार नाही, प्रोटॉनचं न्यूट्रॉन मध्ये कन्व्हर्शन होणार नाही. त्यामुळं न्यूक्लियसच्या ऍटॉमिक नंबर किंवा मास नंबरवर म्हणजे न्यूट्रॉन टू प्रोटॉन रेशोवर काहीही बदल होणार नाही. दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज. नाऊ इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण 3 जे पार्टिकल्स आहे अल्फा, बीटा आणि गॅमा रेज यांच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी स्टडी केल्या. आता नेक्स्ट पॉइंट आपला सिलेबस मधला
आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटी. आणि नॅचरल रेडिओ ऍक्टिव्हिटीचे एक्सप्रेशन स्टडी करायचे. इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स असते यांचं. तर डिटेलमध्ये ते उद्याला आपण स्टडी करणार आहोत. हे लेक्चर मी अपलोड करतो आणि हे लेक्चर तुम्ही सर्वांनी पाहायचं आहे.